यांना तर काहीच्या काहीच सर्दी झाली, तरी मला वाटलंच होतं यांची तिकडे हालतच झाली असेल. नक्की ताप आला असणार. आता काय करतील हे? शन्या काळजी घेईल का यांची? आई ग. काय ग राधिका, काय इथे दारात उभी राहून काय करतेस? कसला विचार चाललाय? तू कधी आलीस? चल मी आवरते, आपण लागलीच निघूया. एक मिनिट, कसलं टेन्शन आहे? ते रेवती, ते हे रेवती, अगं ते गुप्ते भाऊ आहेत ना, त्यांच्या ओळखीचे एक जण आहेत चिटणीस म्हणून. त्यांचा फोन होता, ते खूप मोठी ऑर्डर देणार आहेत, तर त्यांनी आज बोलवलंय ना, त्याचं टेन्शन घेऊन राहिलं मला. त्याचं काय टेन्शन घ्यायचं एवढं? नाही अगं, ते हे आहे ना, ते मोठी माणसं आहेत, ती मोठं कॉन्ट्रॅक्ट, मोठी माणसं, ते इंग्लिश मधनं बोलले तर म्हणून. अगं मग तू मराठीतून उत्तर दे ना. त्यांनी बोललेलं इंग्लिश तुला कळेल की नाही? मग झालं तर. एवढा का विचार करतेस? आणि कधी जायचंय तुला? ते आजच जायचंय ना, आणि खूप काम आहेत. म्हणजे या पोरांना सोडलं ना का, ते समोरच्या बिल्डिंग मधले कुलकर्णी आहेत ना, त्यांच्या सुनेचा आज पहिला संक्रांती सण आहे. त्यांच्याकडे ते तिळगुळाचा डबा घेऊन जायचंय, खूप काम आहेत. बरं ठीक आहे, पण मग हे सगळं हे दारात असं उभं राहून डोक्याला पंचा गुंडाळून होणार आहे का? रेवती तू पण ना. बर चला ना, आज नेहासाठी पण डबा केलाय मी घरचा. नेहा पोळी भाजी खायची बर का? चल तू नेहाचा डबा ठेवून दे, मी अथर्वचं यावरते. चल लगेच निघूया, चला. येस बेबी, आय एम रेडी. 2 मिनिटात आले. येस, बाय बाय बाय. गॅरी, अरे तू परवा येणार होतास ना? आई ग, काय बच्चा, अगं मला ना अजिबातच बरं नाही वाटत आहे. सर्दी खोकल्याने हैराण झालोय, आणि बघ ना हालत काय झाली आहे माझी. एक काम कर ना प्लीज, माझ्यासाठी मस्तपैकी चहा कर ना, आलं घालून. जरा फेवरिश वाटतंय मला. चहे चहे नाही फेवरेट. हा, अरे चहा नाही चालत, ऍसिडिटी वाढते त्यानी. आई ग, एक्सक्यूज मी. अच्छा, मला ना खूप थकल्यासारखं वाटतं यार. काऊन? इस्त्री खराब होते ना शर्टची.
सॉरी, तुला इन्फेक्शन आहे ना सोना, मग मला पण होईल ना. आपण दोघेही आजारी पडलो तर चालेल का? नाही ना. हा राईट. तू एक काम कर ना, बकुळा आली ना घरी की तिच्याकडून करून घे चहा किंवा तुला काय हवं असेल ते. आणि अगदीच बरं नाही वाटलं तर डॉक्टरांना फोन कर. ओके? मला अगदीच ऑफिसला जावं लागेल रे, खूप अर्जंट मीटिंग आहे ना ऑफिसमध्ये. आणि तूच म्हणतोस ना की ऑफिसला गेलं पाहिजे वेळेवर. सो हा मी निघते मग. ओके? अगं पण ऑफिसचीच मीटिंग आहे ना बच्चा. मी हवं तर जेनीला फोन करून सांगू का? तिला सांगतो मीटिंग पोस्टपोन करायला. नाही नाही, एक ना खूप खूप अर्जंट मीटिंग आहे, प्लीज नको पोस्टपोन करू. ओके? मी हँडल करते ना ती मीटिंग व्यवस्थित. आणि तू का पडतोयस या सगळ्यामध्ये रे? तुला बरं नाहीये ना आज, मग तू आराम कर ना. ओके? आणि काही वाटलं तर मला फोन कर. ओके? ठीक आहे, मी निघते. चल बाय, सी यू. अगं बच्चा पण हे बच्चा. ईशा, सो सॉरी. रेडी चल जाऊ. किती लेट आलीस शनाया? अगं आत्ताच गॅरी आला दिल्लीवरून आणि त्याला फीवर आहे नेमका, म्हणून तो बोलत होय त्याच्या. हो, गुरुनाथला बरं नाहीये. घरी थांबणार आहेस मग? नो वे, आय एम नॉट गोना मिस दॅट सीन. तसं मी लवकर येईन त्याच्यासाठी परत, पण आत्ता निघून चल. आय जस्ट कॉल दॅट कॅब. काय झालंय, काही सांगणार आहेस का? कुलकर्ण्यांकडे नीट बोलली नाहीस, नेहा अथर्वलाही नीट बाय केला नाही. काही नाही करत ती, खरंच काही नाही. नक्की काही नाही? कुठे आहे हा माणूस? इट्स द सेम वन. चल या. रेवती ही बघ बाहेर गेली. मग नाही तसं नाही, हे दिल्लीला गेले होते ना, आज सकाळीच परत आले. रेवती, त्यांना खूप सर्दी झाली आहे ग, त्यांना तापही आला असेल. अच्छा, म्हणजे मगाचपासून शांत आहेस त्याचं हे कारण आहे. तुला काय करायचंय, त्याला काय होतंय? रेवती, नातं यांनी तोडलंय, मी नाही. पण राधिका, पण नाही बीड नाही, तसंच जास्त ते इथे राहायला आले असते कमी. कठीण आहे. मग आता काय करणार आहेस? एक मिनिट, हे सांगू नकोस की तू गुरुनाथकडे जाऊन त्याची तब्येत कशी आहे वगैरे विचारणार आहेस. नाही, पण या अशा अवस्थेत पा त्याने बाहेर जाऊन राहिली, घरात थांबायला नको? तुला काय करायचंय? तू सरळ घरी जा आणि काम कर. ऐकणार नाहीसच ना तू? राधिका, एवढं कोणापुढे लाचार होऊ नये. तू त्याची सेवा केल्यामुळे त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडणार आहे का? एक मिनिट. हा शिवानी, अगं मी तुला सांगितलं होतं ना तासाभराने येते मी. तू त्यांना आधी का बोलवलंस? कसं कळत नाही का तुला? आले मी, थांब. तुला काय करायचंय ते तू कर, कळलं? पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांनी जर तुझा अपमान केला ना तर ते आम्हाला कुणालाही चालणार नाही. आणि हा, ते गुप्तेनी कोणाकडे तरी तुला जायला सांगितलंय ना, तिकडे जा. तुला गुरुनाथचे पैसे परत करायचे आणि त्यासाठी तुला काम करायला हवं, कळलं तुला? हो रेवती बाई, जाणार आहे मी. हा, नक्की जाणार. ठीक आहे, बाय. ताप आहे तुम्हाला? तुम्ही किती त्रास होऊन राहिलाय तुम्हाला? तुम्ही आधी बसा बरं, बसा नीट. ठीक आहे का मी?
नीट आधी. बसा. थांबा, मी तुमच्यासाठी कोमट पाणी करून देते. आल्याचा चहा पण देते तुम्हाला. अगं बाई, किचनचा तर फार उकिरडा करून ठेवला यांनी. अहो, असं कोणी खातं का? हे सगळं बाहेरच आहे. बाहेरचं खाल्लं तर आजारी पडणारच ना कोणी पण. हे काय काय काही करत नको बसूस गा. हा, असं कसं करू नको. मला गरम पाणी दिलं तर जरा घशाला आराम पडेल. आल्याचा चहा प्या मस्त. तरी मी तुम्हाला सांगत होते का स्वेटर घेऊन जा. विचारलं होतं ना तुम्हाला स्वेटर आहे का, तर एक नाही दोन नाही. आणि नव्हता घेतला तर घ्यायचा ना नवीन. असेच काऊन राहिले तुम्ही? ब्लेझर होतं का माझ्याकडे? हा, काय ब्लेझर ब्लेझर? हा, स्वेटरची उब राहते का त्याला? हळू. तुम्ही आधी हे पाणी प्या बरं. अगं, इथे आधीच मला सुधरत नाहीये शिंकाने आणि खोकल्याने, आणि तू आता काय ऐकवत बसलेस मला? तसं नाही, हा. पण पाणी प्यायला का बरं वाटेल ना तुम्हाला. आणि मी गोळी पण घेऊन येते तुमच्यासाठी. माझं काय ते बघून घेईन. जा तू. जा. अशी कशी जाऊ मी? जा म्हणे. तुम्हाला दड 2 पावलं चालता तरी येतंय का? नाही ना. हे पा, मी तुम्हाला काहीतरी खायला करून दिल्याशिवाय जाणारच नाहीत ना. तुम्ही आतमध्ये पडा बरं. चल. जातो मी. काही गरज नाही मला तुझी. हळू. समोर बघा. सावकाश. पा, चक्कर येते ना. म्हटलं होतं ना तुम्हाला. चला बरं आत. म्हणे जातो मी. सावकाश. सावकाश या. बसा. हळू बसा. मागे टेका. ठीक आहे का? अशी चिडचिड करू नका. डोकं दुखतंय माझं. का? हेच आहे, असं सारखं सारखं काऊन काऊन बोलते ना म्हणून. बर, आता काहीच नाही बोलणार. मी शांत बसेल. ताप खूप वाढलाय ना. मी बाम लावून देऊ का? बाम तिथेच आहे ना, आपल्या नेहमीच्या जागी. तिथेच असेल. अगं नसेल तिथे. इथेच आहे. सगळं इथेच आहे, पण तुम्हाला ते दिसून नाही राहिलं. पडा बरं, पडा. तुला कसं माहित बामची बाटली तिथेच होती ते? घरच्या बाईला विचारताय? अहो, मी तिथेच ठेवायची ना. तिथेच असणार. आणि शन्या थोडीच बाम बिम लावणार आहे, म्हणजे बाम तिथेच असणार. झोपा बरं. आता नीट आराम करा. मी तुमच्यासाठी अद्रक घालून चहा घेऊन येते. झोपा. मी आलीच. हा.
ही आता इथे आली तर मला बरं वाटल्याशिवाय काही जाणार नाही. मला माझ्या घरात हक्कानं वावरायचा अधिकारही या पोरीनं काढून घेतलाय. पण लवकरात लवकर हा हक्क मी परत मिळवल्याशिवाय राहणार नाही. हे माझं घर आहे. माझा जीव आहे माझ्या घरावर. उठता का जरा? थोडं खाऊन घ्या. आई ग. जरा मागे सरकून बसा बरं. आई ग. हे घ्या, खा. गरमागरम उपमा घ्या. नाही, नको, मला इच्छा नाही. थोडा तरी खा. ताकद कशी आहे? घ्या बर. तुम्हाला असा मऊ उपमा आवडतो ना? अगदी असाच उपमा अथर्वला पण आवडतो. आवडीनं खातो. घ्या बर. नको, पुरे मला. खा बरं. मग आता डॉक्टर पण येत आहे. त्याच्या आधी खाऊन घ्या आणि चहा पण पिऊन घ्या. डॉक्टर? आता डॉक्टर कशाला उगीच? सांगितलं ना, समोरच्यांनी सांगितलेलं ऐकायचं म्हणून. ताप आहे तुम्हाला, राहू दे. येत आहे, तुम्ही त्याच्या आधी खाऊन घ्या बरं. चला आकर. ते आपण अथर्वच्या शाळेत गेलो होतो तेव्हा टीचर सांगत होते ना का अथर्व खूप बोबडा बोलतो म्हणून. आता त्याच्यासाठी क्लास लावलाय, स्पीच थेरपीचा. जातो का मग? हो, जातो. आवडीने जातो. नाही, नको मला. का हो ना? खा बर. 2 घास तरी खा ना. घ्या. आ करा बरं, आ करा. पुऱ्यात बस झालं. बर. घ्या, चहा घ्या. अद्रक घातलाय. घ्या बरं. आता बरं वाटेल तुम्हाला. आलीच.